त्याच्यात हा वॅक्सिन येते. कोणत्या कोणत्या येते नावं? BCG येते, OPV येते, पेंटा येते, डेल्टा येते, रोटा व्हायरस येते, JE येते, मिजल्स येते, विटॅमिन K, विटॅमिन A सुद्धा येते, अजून DPT येते, टिटॅनस येते, अजून बरं एवढं सगळं येते. बरं का विचारण याच्यातून तुम्हाला काय काय विचारू शकते? कोणता वॅक्सिन केव्हा देतात, ते जे देतात त्याचा डोस काय, ते जे देतात त्याचा रूट काय, आणि ते जे देतात ते कशासाठी देतात, एवढ्या 4 गोष्टी विचारण. आणि सगळ्यात क्रिटिकल काय याच्यात तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी की ही गोष्ट, ही वॅक्सिन पर्टिक्युलरली हे केव्हा देतात. बरोबर, ठीक आहे. एक सिक्वेन्स लक्षात ठेवा की पहिलं ऍट बर्थ म्हणजे जेव्हा जन्म झाला, BCG वगैरे नाही सांगा, फक्त तेवढं मी जे सांगतो तेवढं फॉलो करा. तर ऍट बर्थ म्हणजे जन्म झाला तेव्हा, पुढे जे आहे 6 हप्ते म्हणजे 1.5 महिना, मग नंतर जे आहे 10 हप्ते. सिक्वेन्स काय? बर्थ, मग 6 हप्ते. केव्हा केव्हा वॅक्सिनेशन देतो? बर्थला देता, 6व्या हप्त्याला देता, 10व्या हप्त्याला देता आणि 14व्या हप्त्याला देता. ठीक आहे, म्हणजे का 0 किंवा बर्थ 6, 10, 14. मग नंतर डायरेक्ट उडी मारा 9 मंथ, 9 to 12 मंथ. ठीक आहे, 16 हप्ता झाला, मग टाका तुम्ही 9 to 12 मंथ. आणि 9 to 12 मंथ नंतर येते तुमचा 16 ते 24. 16 ते 24. मग नंतर 9 मंथ झालं तर मग 16 to 24 मंथ्स. मग नंतर डायरेक्ट उडी मारायची आहे 5 to 6 इयर्स. मग नंतर 10 इयर्स. मग नंतर 10 इयर्स. ठीक आहे, तर सिक्वेन्स समजला केव्हा केव्हा? 0 बर्थ, 6 हप्ते, 10 हप्ते, 14वा हप्ता, 9 महिने, मग 9 ते 12 किंवा 9 महिने, मग 16 ते 24, मग नंतर 5 वर्ष, मग नंतर 10 वर्ष. ठीक आहे, आता तुम्हाला जे विचारते की कुठला वॅक्सिन जे आहे कोणत्या वेळेस देतात बा. ठीक आहे, तर पहिले जे कन्फ्युजिंग आहे ते आहे तुमचे 16 ते 24 पर्यंतचे किंवा 14 पर्यंत. तरी मोस्ट ऑफ जे वॅक्सिनेशन करता तुम्ही ते तुम्ही 16 पर्यंतच करता किंवा 14 तरी पकडा. ठीक आहे, 14 वीक म्हटलं ना, 6, 10 आणि 14. तर मोस्ट कॉम्प्लिकेटेड वाले जेही वॅक्सिन्स आहे ते तुम्ही 14 पर्यंत कम्प्लीट करता. तर 14 वीक साठी फक्त एवढंच लक्षात ठेवा, एक निमोनिक म्हणून आहे की बाळ आला जन्माल, बाळान केलं भो, बाळाला जन्माल, बाळान केलं भो, दॅट इज युअर BHO. ठीक आहे, बाळ जन्माला आल्याबरोबर बाळान का केलं? भो केलं, भो झाला. मग नंतर बाळ झाला 6 हप्त्याचा, 1.5 महिन्याचा. तर बाळ चांगलाच डेंजर होता, तर बाळाला पकडायला आले पोलीसवाले साधे नाहीये, ते आहे RPF पोलीसवाले. कोणते? RPF पोलीसवाले. आणि बाळ एवढा डेंजर आहे की बाळासमोर ते RPF पोलीसवाले काय टिकले नाही, RPF झाले पो. पहिले काय होता? बाळाला जन्माल, बाळान केलं भो, मग 6व्या हप्त्यात RPF आले आणि RPF झाले पो. मग बाळाला वाटलं का RPF पो झाले, त्याच्यामुळं बाळाला वाटलं मी झालं प्रो. मी काय झालो? प्रो. मग नंतर RPF वाले म्हणते आम्ही बी RPF वाले आहो, साधे जुमन नाही. RPF जे पो झाले ते पुन्हा आले RPF पो. बस 3च गोष्टी आहे. एक आहे तुमचा भो. सिक्वेन्स जे सांगितली स्टोरी जमत असेल तर तशी लक्षात ठेवा, नाही तर वर्डिंग लक्षात ठेवा. भो, RPF पो, बाळ झाला प्रो, मग RPF पो. समजलं? झाले तुमचे 14 पर्यंतचे वॅक्सिनेशन. झाले तुमचे 14चे वॅक्सिनेशन. का म्हटलं? BHO भो, मग म्हटलं RPF आले आणि RPF पो. बाळाला वाटलं मी झालो प्रो, मग प्रो झाला का? RPF आले म्हणते आम्ही वापस येतो, पुन्हा आले RPF पो. झालं? ठीक आहे. मग आता भो मध्ये जे येते नावं सांगतो, पाठ कसे करायचे तेही सांगतो. भो मध्ये जे नाव आहे ते आहे तुमचं बॅसिलस. भो मध्ये नाव आहे का? BCG, बॅसिलस कॅलमिटी ग्युरेन म्हणतात. बॅसिलस कॅलमिटी ग्युरेन जर विचारलं तर पूर्ण. मग BCG पहिलं आहे तुमचं भोचं BCG. H आहे हेपेटायटिस, O चं आहे तुमचं ओरल पोलिओ वॅक्सिन. मग 6व्या हप्त्यात काय झालं? पोलीसवाले कोणते?
आरपीएफ, मग ते काय झाले पो. आरपीएफ पो. आरपीएफ म्हणजे रोटा व्हायरस, आरपीएफ म्हणजे रोटा व्हायरस. पी म्हणजे पेंटाव्हायरस, पी म्हणजे पेंटाव्हॅलंट. ठीक आहे. आरपीएफ, एफ म्हणजे एफ आय पीव्ही. आरपीएफ, आर फॉर रोटा व्हायरस, पी फॉर पेंटाव्हॅलंट आणि एफ फॉर एफ आय पीव्ही. आरपीएफ पो, पी फॉर पुन्हा पीसीव्ही, ओ फॉर ओरल पोलिओ वॅक्सिन. क्लिअर झालं? फक्त नावं लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला. मग काय झालं, बाळाला वाटलं 9व्या महिन्यात का, बाळाला वाटलं 6, 10, 10व्या हप्त्यात झालं का मी झालो, पोलीसवाले पळाले तर मी झालो प्रो. प्रो म्हणजे पी फॉर पेंटाव्हॅलंट, आर फॉर रोटा व्हायरस आणि ओ फॉर पुन्हा ओरल पोलिओ वॅक्सिन. क्लिअर झालं? मग काय झालं, असे कसे प्रो झाला तू, आम्ही पुन्हा परत येतो. कोण आले, आरपीएफ पो म्हणजे तेच रोटा व्हायरस, पेंटाव्हायरस, पेंटाव्हॅलंट, मग नंतर तुमचा FIPV, मग नंतर PCV आणि OPV झाले. हे झाले तुमचे 14 वीक पर्यंतचे नाव. आता काय 14 वीक पर्यंतचे नाव आणि कशाचे आहे ते पहा. ऍट बर्थ, ऍट बर्थला काय झालं होतं बा, हो झाला हो. ऍट बर्थ हो, बाळान केलं हो, VHO. ठीक आहे. मग नंतर 6 वीकला आरपीएफ आले आणि ते झाले आरपीएफ झाले हो. मग बाळाला वाटलं 10व्या हप्त्यात का हे लोकांना मी पळवू शकतो, तर मी झालो प्रो, मी झालो प्रो. आणि मग झालं 6, 10 आणि मग आहे 14 वीकला म्हणते आम्ही पोलीसवाले आहो, आरपीएफ वाले होते, तर आम्ही असेच नाही पळत, आम्ही पुन्हा परत येतो, तर पुन्हा परत आले आरपीएफ हो. ठीक आहे, ठीक आहे. आता ऍट बर्थ मध्ये जे देता तुम्ही, बर्थ मध्ये देता BHO हो, तर बी फॉर BCG. बरं, BCG कशासाठी देता, BCG देता फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ट्युबरक्युलोसिस. आता एक एक सांगत हो, BCG कशासाठी देता, फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ट्युबरक्युलोसिस. बरं, मग BCGचं फुल फॉर्म विचारण. BCGचं फुल फॉर्म आहे बॅसिलस कॅलमिटी ग्युरेन, GEUREINE. हे झालं फुल फॉर्म. मग आता BCG कसा देता, BCG देता इंट्रा डर्मली. BCG कसा देता, इंट्राडर्मली. इंट्राडर्मली नॉर्मली इंट्राडर्मलीचा अँगल काय राहते 15 डिग्री. बरं, हा कुठे देता, हा देता तुम्ही लेफ्ट अप्पर. झाला भोचा बी क्लिअर झाला. एवढंच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. BCG कुठे देता, ऍट बर्थ. मग ऍट बर्थ देतात कुठे देता, लेफ्ट अप्पर आर्म. फुल फॉर्म काय, बॅसिलस कॅलमिटी ग्युरेन. मग नंतर देता कसे, इंट्राडर्मली. डोज विचारण, तर ऍट बर्थ जो डोज राहते इथे लक्ष द्या 0.05 ml. कसे देता, इंट्राडर्मली देता. पण केव्हा देता, ऍट बर्थ. महत्वाचा MCQ इथे, जर समजा चुकून हा डोस देण्यात नाही आला किंवा ऍट बर्थ नाही देण्यात आला, तर नंतर देता येते का, तर हो नंतर देता येते. बरं, किती दिवसापर्यंत, 15 डेज जे आहे, 15 डेज पर्यंत तुम्ही हा डोस देऊ शकता 0.05. पण जर समजा त्याच्यानंतर जर द्यायचा असेल तर डोस बदलन, लेकरू वाढून राहिलं तर डोस बदलन. तर डोस जो आहे, मग आता ऍट बर्थ तुम्ही नाही दिला तर पुढे वॅक्सिनेशन केव्हा करता तुम्ही, 6 वीक्सला. ऍट बर्थ नाही दिला तर केव्हा करता, 6 वीक्स. मग आता पुढे जे द्यान तुम्ही BCG, इन केस जर नाही दिला तर म्हणत, इन केस नाही दिला तर मग पुढे जे द्याल त्याचा जो डोज राहील दॅट इज युअर 0.1 ml. आणि हा देणार आहे तुम्ही इंट्राडर्मली. ठीक आहे. BCG पुन्हा एकदा, BCG बॅसिलस कॅलमिटी ग्युरेन. मग नंतर कशासाठी, ट्युबरक्युलोसिस प्रिव्हेन्शन साठी. त्याच्यानंतर कशा देता, इंट्राडर्मली. इंट्राडर्मली नॉर्मली अँगल काय राहते 15 डिग्रीचा. कुठं देता, लेफ्ट अपर आर्म वर. बरं, चुकला डोस तर नंतर देता येते का, देता येते. केव्हा देता तुम्ही, मग 6 वीक. मग समजा दिला तर 6 वीकला पुन्हा देणार आहे का, जर समजा ऍट बर्थला दिला आहे, किती दिला 0.05 ml, तर मग पुन्हा 6 वीकला द्यायची गरज आहे का, नाही. जेव्हा तुम्ही नाही दिला तेव्हा तुम्हाला 6 हप्त्याला रिपीट करायचा, नाही तर तुम्हाला रिपीट
नाही करत. समजलं? मग आता पुढचं जे आहे दॅट इज युअर भोचा BH. H जो आहे दॅट इज युअर हेपेटायटिस बी वॅक्सिनेशन. ठीक आहे. मग हा केव्हा देता ऍट बर्थ. महत्वाचा MCQ याच्यातून, बर्थ झाले ते किती वेळापासून, तर विदिन 24 hours आफ्टर बर्थ. किती वेळात दिला पाहिजे हा एक MCQ आहे तुमचा. शुड बी गिवन विदिन 24 hours आफ्टर बर्थ. बरं मग अजून याचा डोस काय राहते 0.5 ml. डोस काय आहे तुमचा हेपेटायटिस बी चा 0.5 ml. मग देता कुठे 0.5 MCQ मध्ये इन वॅस्टस लॅटरलिस. बरं वॅस्टस लॅटरलिस काय आहे, अँटेरो लॅटरल मिड हाय. लाईट राईट का लेफ्ट कोणताही चालते. समजलं का? बी समजला बॅसिलस BCG. H होता हेपेटायटिस बी. हेपेटायटिस बी जो आहे केव्हा देता MCQ तुमचा, तर जोपर्यंत बाळाचा जन्म झाला त्याच्या एका दिवसाच्या अंदर देणं म्हणजे देणंच आहे. ठीक आहे. 24 तासाच्या अंदर हा एक MCQ. त्याच्यानंतर पुढे डोस काय 0.5 ml. बरं मग कुठे द्यायचा, ठीक आहे, जे अँट्रोलॅटरल मिड थाय जो आहे तिथे तुम्हाला द्यायचा आहे, किंवा त्याला काय म्हणता मसल्ला वॅस्टस लॅटरलिस. मग भोचा बाकी काय तुमचा ओ फॉर ओरल पोलिओ वॅक्सिन. ओरल पोलिओ वॅक्सिन केव्हा देता ऍट बर्थ. बरं ऍट बर्थ देऊ राहिले ओरल पोलिओ वॅक्सिन तुम्ही केव्हा देताय ऍट बर्थ देताय. तर किती देता 2 ड्रॉप्स. इथं सांगतो किती देता 2 ड्रॉप्स. बरं मग हा काय आहे लाईव्ह ऍटेन्युएटेड वॅक्सिन आहे. हे काय आहे लाईव्ह ऍट OPV बद्दल, ओरल पोलिओ वॅक्सिन बद्दल वर्बली सांगत आहोत. हा काय आहे तुमचा लाईव्ह ऍटेन्युएटेड वॅक्सिन आहे. बरं मग लाईव्ह ऍटेन्युएटेड आहे म्हणजे का, तो व्हायरसच आहे पण त्याचा कसा लंगडा केलेला व्हायरस आहे. तो व्हायरस कसा आहे त्याचे हातपाय तोडले जेणेकरून तुमची बॉडी त्याला रेकॉग्नाइज केली पाहिजे आणि इम्युन क्रिएट केला पाहिजे. पण मग हात देत आहे तर हा प्रोटेक्ट कोणाला करते, बच्चूच्या कोणत्या ऑर्गनला प्रोटेक्ट करते, तो OPV जे देताय तुम्ही हा बच्चूचा जे गट रिजन आहे, ठीक आहे, तुमचं जे स्मॉल इंटेस्टाइन रिजन जे आहे तुमचा GI जो ट्रॅक आहे त्याला प्रोटेक्ट करते. ठीक आहे. बरं मग याचे नुकसान काय OPV चे, नुकसान हे आहे सर की बच्चूचा जो गट आहे त्याला प्रोटेक्ट करते, पण हा जो व्हायरस आहे हा तुम्ही लंगडा करून टाकलेला आहे पण मारलेला नाही टाकला. लंगडा करून टाकलेल्यामुळं तो जेव्हा बच्चू स्टूल पास करण तर बच्चूच्या स्टूल मधून हा लंगडावाला व्हायरस दुसऱ्याकडे जाऊ शकते आणि त्याला तो पोलिओ क्रिएट करू शकते. समजले का म्हणत आहे. त्याचे ड्रॉबॅक काय आहे OPV चे, म्हणून त्याच्यासाठी दुसरी वॅक्सिन काढली आहे FIPV. ठीक आहे. फक्त सध्यासाठी समजा OPV देता केव्हा देता ऍट बर्थ. बरं मग तो प्रोटेक्ट कोणाला करते बच्चूच्या गटलं. मग ते गटलं प्रोटेक्ट करते. मग त्याला तुम्ही या डोजला तुम्ही 0 डोज म्हणता. OPV का म्हणता 0 डोस. बरं का बरं तुम्ही दिल्यावर सुद्धा 0 कन्सिडर करता, याच्यासाठी की हा तुमच्या ब्लड मध्ये नाही राहून राहिला. हा कुठं थेंब पेले ड्रॉप पेले, ड्रॉप कुठे चालले सर पोटात चालले. पोटात गेल्यावर हा काही ब्लड मध्ये जाल भरपूर वेळ आहे. जर समजा बच्चून पोटात गेला 10 मिनिटात स्टूल पास केलं तर काय झालं सोबत सोबत OPV निघून गेला. मग देऊनही नाही दिल्यासारखा झाला म्हणून का झाला हा 0 डोस. म्हणजे एक ते एक असर होईल नाही तर नाही होईल. म्हणून याला का म्हणलं तुम्ही समजण्यासाठी का म्हणलं तुम्ही 0 डोस. क्लिअर झालं का. BCG बॅसिलस कॅलमेटी ग्युरिन डोज आहे तुमचा 0.05 ml ऍट बर्थ. नाही दिला तर 6 हप्त्यात द्या. किती द्या 0.1 ml. कसं द्या इंट्राडर्मली. कुठं द्या लेफ्ट अपर आर्मवर. ठीक आहे. मग नंतर होतं तुमचं कशाला प्रिव्हेंट करते ट्युबरक्युलोसिस. मग BH फॉर हेपेटायटिस. मग हेपेटायटिस आहे तुमचा तर कसा देता 0.5 ml. मग कसा देता इंट्रा मस्क्युलरली. कुठे देता वॅस्टस लॅटरलिस किंवा अँट्रोलॅटरल थायवर. कशापासून प्रिव्हेंट करते हेपेटायटिस B पासून. क्लिअर झालं. मग पुढचा आहे तुमचा ओरल पोलिओ वॅक्सिन. बरं ओरल पोलिओ वॅक्सिन देत आहे तर 0 डोस काऊन म्हणता. अरे सर 0 डोस साठी म्हणता देऊनही हा लगेच स्टूल पास केली तर निघून जाईल, काही फायदा होणार नाही. कारण तुम्ही काही ब्लड मध्ये नाही देऊन राहिले, तुम्ही त्याच्या पोटात टाकू राहिले. पोटातून विलाय ऍब्झॉर्ब करण मग जाऊन त्याच्या ब्लड मध्ये जाईल. बरं तो प्रोटेक्ट कोणाला करते त्याच्या गट रिजनला, तिथे राहिली पाहिजे. म्हणून त्याला काय झालं त्याला तुम्ही 0 डोस कन्सिडर केला. आणि हा व्हायरस कसा आहे लाईव्ह ऍटेन्युएटेड आहे.
तुटलेला फुटलेला आहे पण कसा आहे, जिवंतच आहे तो. मग स्प्रेड होऊ शकते का? हो, होऊ शकते. समजले इतकं? मग ऍट बर्थ बच्चू आला जन्माला, बच्चून का केलं? हो. मग 6व्या हप्त्यात का होते? अबे यार, हो, आरपीएफ आले ना, आरपीएफ झाले. हो. हे काय चालू झालं? हा, बर्थवर आला, हो. मग 6व्या हप्त्यात आले पोलीसवाले, बच्चू होता डेंजर. बच्चू डेंजर असल्यामुळे 6व्या हप्त्यात आले पोलीसवाले. आणि मग पोलीसवाले कोणते, साधे आले का आरपीएफ वाले आले? आरपीएफ वाले आले. बच्चू जास्तच डेंजर आहे तर बच्चू का, पोलीसवाले का झाले? हो, ठीक आहे, आरपीएफ. हो, केव्हा झालं हे? 6 वीक्स ला. गो नंतर आरपीएफ, हो, दॅट इज युअर 6 वीक. तर आर फॉर युअर पहिला जो आहे दॅट इज रोटा व्हायरस. रोटा व्हायरस आहे. रोटा व्हायरस कोणापासून प्रिव्हेंट करते? बच्चूल, डायरिया पासून. बच्चूल प्रिव्हेंट करते डायरिया पासून. बरं, मग डायरिया पासून प्रिव्हेंट करते तर कसं द्यान? 5 ड्रॉप्स ओरली. कसे द्यान? 5 ड्रॉप्स ओरली द्यान. 5 ड्रॉप्स ओरली द्यान. मग नंतर प्रिव्हेंट कशापासून करत आहे? डायरिया पासून. रोटा व्हायरसचा विषय संपला. फक्त एवढा आहे की रोटा व्हायरसचा फर्स्ट डोस देताय तुम्ही 6 वीकला. का देताय? फर्स्ट डोज ऑफ रोटा व्हायरस. त्याच्यानंतर आरपी, पी फॉर पेंटा व्हॅलेंट. पेंटाव्हॅलेंट जे आहे ते कशापासून? पेंटा म्हणजे किती वॅक्सिन पासून प्रिव्हेंट कर? 5. पेंटा म्हणजे 5. बरं, कोणते कोणते 5? डिप्थेरिया. काय काय आहे पेंटाव्हॅलेंट्स मध्ये? डिप्थेरिया आहे, टिटॅनस आहे, पर्ट्युसिस आहे, हेपेटायटिस बी आहे, आणि हिप म्हणजे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा आहे. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा पासून प्रिव्हेंट करते. क्लिअर झालं? हे झालं पेंटाव्हॅलेंट. मग पेंटाव्हॅलेंट कसं द्यायचं आहे? डोस काय पेंटाव्हॅलेंटचा? पेंटाव्हॅलेंट द्यायचा आहे 0.5 ml. मग कुठं देता? कसे देता? आयम देता. कसे देता? अँट्रो लॅटरल मिड हाय. मग याला मी अजून असंही म्हणू शकतो का? वॅस्कस लॅटरेसिस. हो, ठीक आहे. मग पेंटाव्हॅलेंट समजलं. ठीक आहे. डोस काय? 0.5 ml. कसे देता? आयम. मग हा का झाला पेंटाव्हॅलेंटचा फर्स्ट डोस? जसा रोटा व्हायरसचा फर्स्ट तसा पेंटाव्हॅलेंटचा फर्स्ट. मग आहे आरपीएफ. एफ फॉर एफ. बरं, हे दुसरंच घेतो पेज. तिसरं कोणतं आहे? आरपी नंतर एफ. एफ म्हणजे तुमचं FIPV. FIPV चा फुल फॉर्म विचारल. FIPV म्हणजे फ्रॅक्शनेटेड इनएक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे. याचा अर्थ काय? बरं, ओपीव्ही होतं त्याच्यात ती पोलिओ वॅक्सिन होती, आणि FIPV आहे त्याच्यात ती पोलिओ वॅक्सिनच आहे. फरक काय? त्याच्यात फरक मीच ऑलरेडी सांगितला. तो प्रोटेक्ट करत होता त्या बच्चूच्या गटला पोलिओ व्हायरस पासून. हा जो आहे हा प्रोटेक्ट करत आहे बच्चूच्या ब्लड स्ट्रीमला आणि सोबत बच्चूच्या नर्वस सिस्टमला. समजले एक गोष्ट? तो गटलं हा कोणाला प्रोटेक्ट करत आहे? ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊन नर्वस सिस्टमला. फरक काय? तो होता व्हायरस जिवंत, लंगडा लुलान जिवंत. हा जो व्हायरस आहे हा आहे डेथ वाला. हा जो व्हायरस हा कसा आहे? इनएक्टिवेटेड म्हणजे सरळ डेथ व्हायरस आहे, डायड व्हायरस आहे. आता डेथ व्हायरस आहे तर कोणाला फैलवणार आहे का? अजून ऑलरेडी मरून आहे. ठीक आहे. बरं, मग हा कसा देता? हा देता तुम्ही इंट्रा नाही रे, इथं इंट्राडर्मली देता. मला कन्फ्युज नका करू. एक ते एक माझे सब्जेक्ट नाही आहे. हा, इंट्राडर्मली. ठीक आहे. फ्रॅक्शनेटेड इनएक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे. कसे देता? इंट्राडर्मली. बरं, का बरं इंट्राडर्मली? सरळ याच्याबद्दल अजून एक माहिती आहे की FIV चे 2 डोसेस येते. सरळ एक राहते फुल इनएक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन. काय असे? फुल ऍक्टिव्हेट, फुल वाली. ठीक आहे. तर ऍक्च्युअली FIPV इफेक्टिव्ह आहे कोणापेक्षा? OPV पेक्षा. कारण डेथ आहे, डेथ वाले व्हायरस आहे ना. फक्त याच्यात फरक काय?
की FIPV जे आहे हे कॉस्टली खूप आहे आणि ग्लोबली खूप जास्त भेटत नाही. चांगली कोणती FIV की OPV? FIPV. मग का बरं हे नाही देत? सर हे महाग खूप आहे. ठीक आहे, याचा डोस जो आहे फुल जर दिला तर याचा डोस द्यायला लागते 0.5 ml आणि 0.5 ml जे देतो आपण, जर द्यायची गरज पडली तर मग देतो आपण IM. पण आपल्या इंडियामध्ये एवढा पैसा पाणी नाहीये, म्हणून आपण याला कसा देतो? इंट्राडर्मली. आणि इंट्राडर्मली देऊन मग डोस कसा देणार आहे? मग कमी द्यायला लागेल, IM नाही टोचत आहे तर. मग इंट्राडर्मली देता तुम्ही 0.1, किती देता? 0.1 ml. मग काय होते? स्किन मध्ये तुमचे जे डेंड्रायटिक सेल राहते, डेंड्रायटिक माहित आहे तुम्हाला, मास्ट सेल, लँगरन्स, मग नंतर तुमचे डेंड्रायटिक सेल, तर लगेच इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि जे काम 0.5 ml नी करायचं तेवढंच इफेक्टिव्ह काम तुमचा इंट्राडर्मली देऊन कमी याच्यात होऊन जाते. मग कमी याच्यात व्हॉल्यूम मध्ये जर सेम काम होऊन राहिलं तेवढा पैसा काय खर्च करायचा? बरोबर. म्हणून आपण काय देतो? FIPV इंट्राडर्मली, दॅट इज 0.1 ml. आणि कुठे देता? अपर आर्म. हे जे अपर आर्म आहे या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ इंट्राडर्मली द्या 15 डिग्रीवर. मग RPF का झाले? हा कोणता डोस राहील FIV चा? मग FIV चा फर्स्ट डोस, बरोबर, कारण R चा पहिला डोस, पेंटाव्हॅलेंटचा पहिला आणि FIPV चा पण पहिला डोस. RPF पो, P चा काय? PCV म्हणजे न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन. बरं, जशा रीतीने पेंटाव्हॅलेंट देतो, डोस का राहते 0.5 ml, तर याचाही डोस का राहील 0.5 ml. पेंटाव्हॅलेंट कसा देतो? IM. हाही कसा देऊ? IM. कुठं देऊ? अँट्रोलॅटरल मिड थाय. समजलं? ठीक आहे. मग हा प्रिव्हेंट कोणापासून कशापासून करते? PCV न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन आहे. IM देतो 0.5 ml देताय, तिथंच देताय. मग नंतर प्रिव्हेंट कशापासून करतो? हा करतो तुम्हाला न्यूमोनिया त्या बच्चूल आणि मेनिनजायटिस पासून प्रिव्हेंट करतो. क्लिअर झालं? ठीक आहे. RPF झाले पो, तर पो हा PCV कोणता डोस राहील? PCV राहील तुमचा फर्स्ट डोस. मग आहे तुमचा RPF पो, RPF PO. ओ चा काय? ओरल पोलिओ वॅक्सिन. किती देता? 2 ड्रॉप. मग OPV चा ऍट बर्थ 1 डोस झाला, त्याला 1 म्हणलं का 0 म्हणलं? 0 म्हणलं. मग आता काय म्हणा याचा? फर्स्ट डोस ओरली. फक्त RPF बच्चूल पास 6 हप्त्यात जे पोलीसवाले येते ते पहिल्यांदा येते. RPF पोलीसवाले पहिल्यांदा बच्चूकडे आले 6व्या हप्त्यात, सगळे पहिल्यांदा आले. म्हणजे कोण कोण? रोटा व्हायरस, पेंटाव्हॅलेंट फर्स्ट टाइम, मग नंतर F फॉर FIPV फर्स्ट टाइम, मग O चा PCV फर्स्ट टाइम, मग O चा ओरल पोलिओ वॅक्सिन फर्स्ट टाइम. सगळे आले फर्स्ट टाइम. मग काय झालं? बच्चू म्हणते आता तुम्ही पो झाले, तर मी झालो प्रो. बरं, प्रो झाला बच्चू, तर केव्हा झाला बच्चू प्रो? 10 वीक्सला. बच्चू झाला PRO म्हणजे P फॉर पेंटाव्हॅलेंट. आता इथे लक्ष द्या, P फॉर पेंटाव्हॅलेंट. ठीक आहे. पेंटाव्हॅलेंट ऑलरेडी माहित आहे तुम्ही, डोस किती आहे? 0.5 ml. कसे देता तुम्ही? इंट्रा मस्क्युलरली. कुठे देता तुम्ही? अँट्रोलॅटरल मिड थाय. त्यालाच तुम्ही वॅस्टस लॅटरलिस म्हणू शकता. ठीक आहे, समजलं. पेंटाव्हॅलेंट मध्ये काय काय ते? डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, हेपेटायटिस बी आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, दॅट इज युअर बी. ठीक आहे, HIV. मग P झाला. R फॉर रोटा व्हायरस. बरं, पेंटाव्हॅलेंट हा कितवा डोस आहे? हा आहे पेंटाव्हॅलेंटचा सेकंड डोस. मग रोटा व्हायरस पण पहिले दिला होता ना? हो, तर मग हा कोणता डोस राहील? हा राहील रोटा व्हायरसचा सेकंड डोस. बरं, कसा देता? ओरली देता. किती देता? 5 ड्रॉप्स ओरली देता. कशापासून प्रिव्हेंट करते बच्चूल? डायरिया पासून. क्लिअर झालं? बच्चू झाला प्रो म्हणजे O, दॅट इज युअर ओरल पोलिओ वॅक्सिन. किती देता? 2 ड्रॉप्स. कसे देता? ओरली
डोस कोणता झाला याचा? डोस झाला ओपीव्हीचा सेकंड. क्लिअर झालं रे भाई? ठीक आहे. आता काय झालं मग 10व्या हप्त्यात? प्रो झाला बच्चू. मग काय होते 14व्या हप्त्यात? 14व्या हप्त्यात होते आरपीएफ पुन्हा परत येते. दॅट इज युअर 14 वीक आरपीएफ काय झाले? परत आले आरपीएफ हो. तर आरपीएफ आता लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जे आहे 10 मध्ये आरपीएफ प्रो नाही टाकली, प्रो नाही टाकले मी काय टाकलं? प्रो. म्हणजे इथं का सुटलं रे भाई? आरपीएफ प्रो मधलं का सुटलं? FICV सुटलं, FIVV सुटलं आणि PCV सुटलं. समजलं? 10व्या मध्ये काय सुटलं? बाकी तिघ रिपीट झाले. सेकंड डोज होता, फक्त FIPV नाही आलं याच्यात. केव्हा? 10 वीक मध्ये FIPV नाही आलं आणि PCV नाही आलं. बरं काऊन नाही आलं हे लक्षात ठेवा. ऍक्च्युअल मध्ये इंट्राडर्मली देत आहे, त्याला इम्युनिटी क्रिएट करायसाठी कमीत कमी 2 महिन्याचा वेळ लागते. कोणाला? FIPV. कारण तो नर्वस सिस्टमला प्रोटेक्ट करायचा आहे ना. ऍक्च्युअल मध्ये ना रट्टा मारण्यापेक्षा कोणतीही गोष्ट ना कन्सेप्टच्या अंदर घुसाचं. आता समजून की FIV त्याची इम्युनिटी बाकीची इम्युनिटी जागे करून टाकते 1 महिन्याच्या कालावधीत, पण FIPV जो आहे ना त्याला खूप वेळ म्हणजे कमीत कमी 2 महिने तरी घेते त्याचा बेनिफिट भेटासाठी. म्हणून त्याला रिपीट नाही करता येत. कोणाला? FIPV ला नियरला पण. क्लिअर झालं? कमीत कमी गॅप किती पाहिजे? 8 हप्त्याची किंवा 2 महिन्याची. म्हणून 6 नंतर डायरेक्ट केव्हा देऊ आपण त्याला? 14 वीक्स मध्ये. समजलं? FIPV आणि PCV इथं नाही देऊ, डायरेक्ट देऊ 14 मध्ये. मग आता येऊ आपण 14 मध्ये. 14 मध्ये काय? पोलीसवाले पुन्हा वापस आले. कोणते? आरपीएफ हो. आरपीएफचा R फॉर रोटा व्हायरस. बरं रोटा व्हायरस केव्हा केव्हा दिला होता सर? रोटा व्हायरस दिला होता 6. रोटा व्हायरस दिला 10 आणि 14 देऊन राहिले का? हो. म्हणजे आता रोटा व्हायरसचा डोस किती झाला? 3रा. किती देता? 5 ड्रॉप. कसे देता? ओरली. कोणापासून प्रिव्हेंट करते? आरपीएफ झाले पो. आरपीचा आहे तुमचा पेंटा व्हॅलेंट. पेंटाव्हॅलेंट मध्ये केव्हा दिला तुम्ही? 6 दिला का? दिला. 10 दिला का? दिला. 14 दिला का? दिला. मग 14 दिला तर पेंटाव्हॅलेंटचा कितवा डोज आहे? 3rd डोज आहे. आरपीएफ F फॉर FIPV. तर FIPV जो आहे हा तुम्ही 6 दिला का? दिला. 10 नाही दिला कारण त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग बनतच नाही. मग केव्हा द्यान तुम्ही? आता द्यान 14. ठीक आहे. म्हणजे आता हा FIPV चा कितवा डोस झाला? 2nd डोस. मग RPF P फॉर PCV न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन. मग आता न्यूमोकोकल आहे सरळ तर PCV न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन. बरं याला दिला का? 6 हो दिला. 10 दिला का? नाही दिला. मग केव्हा दिला? 14. मग याचा कोणता डोस आहे? 2nd डोस. कसं देताय तुम्ही? पेंटाव्हॅलेंट जसं देताय पेंटाव्हॅलेंट जसं देताय 0.5 ml तसंच तुम्ही P फॉर पेंटाव्हॅलेंट, P फॉर PCV तसंच तुम्ही द्या 0.5 ml. तसंच तुम्ही द्या आयन. क्लिअर झालं? चल मग आरपीएफ झाले पो. पी च्या नंतर ओ फॉर OPV. OPV चा 0. बरं 0 दिला त्याला 0 म्हणलं. 6 दिला का? दिला. 10 दिला का? दिला. 14 दिला का? दिला. म्हणजे OPV चा कितवा डोस झाला? हे झाले तुमचे 14 वीक पर्यंतचे वॅक्सिनेशन कम्प्लीट. ठीक आहे. आता बच्चू झाला 9 महिन्याचा. आता आरपीएफ झालं सगळं संपलं. आता पहिले का भो केलं आरपीएफ पो झाले. बच्चू झाला प्रो. मग आरपीएफ पो पुन्हा आले. आता 14 संपले. आता आहे तुमचं बच्चू झाला डायरेक्ट 9 मंथचा. 9 मंथ वरून 9 मंथ जिथं आला तर पहिले डोक्यात क्लिक करायचं. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू विचारण. 9 मंथ मध्ये पहिले देता तुम्ही विटॅमिन ए. ठीक आहे. क्वेश्चन कशावरून विचार? विटॅमिन ए केव्हा देता? फर्स्ट डोस. तर फर्स्ट डोस विटॅमिन ए चा देता तुम्ही 9 मंथला. मग किती देता? फर्स्ट डोस जे देता तुम्ही 1 लाख इंटरनॅशनल युनिट. किती देता तुम्ही? 1 लाख इंटरनॅशनल युनिट विटॅमिन के चा. बरं टोटल डोस विचारण विटॅमिन ए चा. टोटल तुम्ही त्याचे किती वर्षापर्यंत देता? तर टोटल तुम्ही देता है बच्चू 5 वर्षापर्यंत विटॅमिन ए. म्हणजे केव्हापासून? 9 महिन्यापासून तर कुठपर्यंत देणार आहे? 5 वर्षापर्यंत कंटिन्युअसली देणार आहे. मग कंटिन्युअसली देणार आहे एक वेळा
1 लाख होते तर टोटल किती देणार आहे? तर टोटल देणार आहे त्याला 17 लाख इंटरनॅशनल युनिट. समजलं एवढं? 9व्या महिन्यात दिला. किती दिला? 1 लाख. कंटिन्यू किती दिवसापर्यंत द्यायचा आहे? 5 वर्षापर्यंत. किती दिवसाच्या गॅप न द्यायचा आहे? 6 मंथच्या गॅप न द्यायचे आहे. किती 6 महिन्याच्या. कुठपर्यंत? 5 वर्षापर्यंत. बरं मग डोस कसा आहे? सगळ्यात पहिला बच्चू आहे 9 महिन्याचा, त्याचं सहनशक्ती आहे का? नाही आहे, म्हणून त्याला हलक्यानं चालू करा. हलक्यानं किती देता? 1 लाख. मग त्याचा डोस वाढवा. मग किती वाढवता? मग करा तुम्ही पुढच्या 9 महिन्याचा पुढचा जो डोस राहील तिथून 2 लाख प्रत्येक 6 महिन्यात. म्हणजे किती वेळा द्यायला लागेल? कमीत कमी कन्फ्युजिंग व्हाल तरी एकदा पाहाल. 8-10 देता. 8 वेळा 8 टाइम्स देता. म्हणजे टोटल जर किती वेळा देता? तर 9 वेळा देता. विटॅमिन ए किती वेळा देता? 9 वेळा देता. पण एक टाइम पहिल्यांदा देता 1 लाख आणि उरलेल्या 8 वेळा देता तुम्ही 2 लाख. म्हणजे 8 × 2 16 आणि हा एक म्हणजे टोटल झाला 17 लाख. समजलं का रे बा? क्वेश्चन विचार कुठूनही. ठीक आहे. आपलं विटॅमिन ए म्हणजे विटॅमिन ए नाही राहिलं पाहिजे. आपलं पूर्ण समजलं पाहिजे का विटॅमिन ए तून का क्वेश्चन जनरेट होईल. बरं अजून का क्वेश्चन जनरेट होईल? कसं देता? विटॅमिन ए देता तुम्ही ओरली. ठीक आहे. समजलं विटॅमिन ए. आपण कोणत्यात खेळत आहोत? 9 मंथ मध्ये. 9 मंथ मध्ये अजून का देता? अजून देता MR मिजल्स आणि रुबेला. मम्स नाही देत का? तर नाही, नॅशनल शेड्यूल मधून काढलाय सध्या. आपण सध्या देतो मिजल्स आणि रुबेला. बरं मग हा डोस कोणता आहे? डोस पहिला. कशापासून वाचत आहे? मिजल्स आणि रुबेला. बरं अजून का लक्षात ठेवण्यासारखं आहे? याच्यात देता तुम्ही PCVचा बूस्टर डोस. याच्यात का देता? PCVचा बूस्टर डोस. अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय की याच्यात तुम्ही देता जापानीज एन्सेफेलायटिसचा पहिला डोस. जापानीज एन्सेफेलायटिसचा पहिला डोस. बरं मग हे सगळीकडेच देता का? नाही, सगळीकडे नाही देत. ज्या ज्या ठिकाणी एंडेमिक एरिया आहे, ठीक आहे, म्हणजे एंडेमिक म्हणजे त्या एरियामध्ये स्प्रेड असन, जापानीज एन्सेफेलायटिसचा स्प्रेड असेल तर तिथे हा बच्चू व्हायची शक्यता जास्त आहे. तर त्याच एरियामध्ये आपण इम्युनायझेशन हे जापानीजचं एन्सेफेलायटिसचं देतो. क्लिअर झालं? कुठपर्यंत आलो आपण? 9 महिने. आता एकदा रिवाइज करा. भो, RPF पो, ठीक आहे. FIPV चा पण बूस्टर देतो. हा पा बच्चू झाला जन्माला आला तर बच्चून का केलं? भो केलं तर B फॉर BCG. BCG चा फुल फॉर्म बॅसिलस कॅलमिटी ग्युरिन. मग कसं देता? इंट्राडर्मली. कुठं देता? लेफ्ट अपर आर्म. मग इंट्राडर्मली कशापासून प्रिव्हेंट करते? ट्युबरक्लोसिस. डोस काय ऍट बर्थ? 0.05. आणि चुकला तर पुन्हा देता येते का? हो. किती देता मग? 6 वीकला. मग डोस काय? 0. मग डोस इंट्राडर्मलीचा आहे का? हो, ठीक आहे. मग तुमचा BH फॉर हेपेटायटिस. हेपेटायटिस कसा देता? आयम. किती देता? 0.5. कशापासून वाचवते? हेपेटायटिस. मग O फॉर ओरल पोलिओ वॅक्सिन. हे जिवंत आहे का मेलेली वॅक्सिन आहे? जिवंत आहे. लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन आहे. बरं हे कोणाला प्रोटेक्ट करते? बच्चूच्या गटला प्रोटेक्ट करते. ठीक आहे. मग स्प्रेड होऊ शकते का? होऊ शकते. मग त्याच्यापेक्षा बेटर कोणती आहे? FIPV. पण ते परवडन का? नाही परवडन. मग नॉर्मली FIPV जो आहे त्याचा डोस कसा आहे? फुलवाला आहे. फुल किती राहते? 0.5. आपल्या इकडे देतो का? नाही देत. मग आपल्याकडे बेटर कोणता आहे? 0.1. मग 0.1 IM टोचन तर जमन का? नाही. मग कसं टोचा म्हणते? इंट्राडर्मली. क्लिअर आहे? तर BHO झाला. मग आहे तुमचा RPF पो. RPF चा रोटाव्हायरस कसे देता? ओरली. किती देता? 5 ड्रॉप. मग P फॉर पेंटाव्हॅलेंट जो आहे तो किती देता? 0.5. कसं देता? IM. कुठे देता? अँट्रोलॅटरल हायवर देता. मग P नंतर RPF. F फॉर FIPV. FIPV म्हणजे फ्रॅक्शनेटेड इनऍक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन. बरं फ्रॅक्शनेटेड काउंट पा. एक राहते फुलवाली. फुल म्हणजे 0.5. आपण त्याचे तुकडे केले, 5 तुकडे केले. त्या तुकड्यातला एक आपण IM न लावता डर्मली लावून राहिलो. म्हणून का म्हणलं? फ्रॅक्शनेटेड इनऍक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन. समजलं आता?
ठीक आहे. मग FIPV कोणाला प्रोटेक्ट करते? नर्वस सिस्टमला. कसं देता? 0.1 इंट्रा टर्मली. कोणावर अफेक्ट करते? डेंड्रायटिक सेल. आणि प्रोटेक्ट का करते? नर्वस सिस्टम इम्युनिटी. मग झाला आरपीएफ. पोचा पीसीव्ही. पीसीव्ही काय? न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन. न्यूमोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन कोणापासून प्रिव्हेंट करते? मेनिंजायटिस आणि निमोनिया. कसं देता? 0.5 ml. कसं देता? इंट्रा मस्क्युलरली. ठीक आहे. मग नंतर ओचं ओरल पोलिओ वॅक्सिन. तर फर्स्ट डोज सगळ्यांची आरपीएफ पोचे काय होईल? फर्स्ट डोज. ओपीव्हीचा फर्स्ट डोज. डोज 2 ड्रॉप ओरली. ठीक आहे. लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. मग बच्चू का झाला? बच्चू जर प्रो होत आहे तर पेंटावाला बच्चू प्रो विन का हा वाला विन? न्यूमोकोकल वाला. पेंटा म्हणजे ताकदवर, लक्षात ठेवण्यासाठी. बच्चू जर म्हणत आहे मी जर झालो प्रो, तर बच्चू पीसीव्हीच्या भरोशावर प्रो नाही झाला, बच्चू झाला पेंटाच्या भरोशावर. म्हणून काय येईन? पेंटा. क्लिअर झालं? तर प्रोचा पेंटा कसे देता? 0.5 ml. कसे टोचता? आयन. कुठं टोचता? अँट्रोलॅटरल थाय, वॅस्टस लॅटरली. मग कोणते आहे? डिप्थेरिया आहे, ट्युबरक्लो आहे, टिटॅनस आहे, पर्ट्युसिस आहे, हेपेटायटिस बी आहे, हेमोफिलियस इन्फ्लुएन्झा आहे. हे झाले त्याचं. मग नंतर ओच आपण कुठं आलो? हा, प्रो झाला ना आपला. प्रोचा पी झाला पेंटा. आता प्रोचा आर आहे तुमचा रोटावायरस, 5 ड्रॉप ओरल. ओचा ओपीव्ही 2 ड्रॉप. बरं, याचे हे कोणता डोज आहे ओपीचा? या सगळ्यांचे काय? सेकंड डोज. उरलं कोण तिथं? FIPV आणि पीसीव्ही उरले. काऊन उरले? कारण FIPV ऍक्शन घ्याल तेवढा वेळ लागते. 2 महिने कमीत कमी, दॅट इज 8 वीक. म्हणून आपण 10 नाही देत, डायरेक्ट देतो 6 पासून 14. मग आता आपण डायरेक्ट येतो 14 मध्ये कोण येतात? आरपीएफ पोचा रोटा व्हायरस, पेंटाचा रोटाचा तिसरा, पेंटाचा तिसरा. मग नंतर एफचा दुसरा, कारण 10 नाही दिला. मग पोचा पीचा पीसीव्ही दुसरा, आणि ओचा ओरल पोलिओ वॅक्सिन तिसरा. मग आलो आपण 9व्या महिन्यात. 9व्या महिन्यात आल्याबरोबर लक्षात ठेवायचं विटॅमिन ए. विटॅमिन ए जे आहे दॅट इज कसं देता? ओरली. किती देता? पहिल्यांदा 1 लाख. मग नंतर केव्हा देता? 6 महिन्यानं. मग पुढचा डोस जो आहे तो किती द्यान? 2 लाख. टोटल किती वर्षापर्यंत द्यान? 5 वर्ष. टोटल डोजेस किती द्यान? 8. टोटल 8 डोजेस. म्हणून टोटल किती बनते डाटा? 17 लाख. टोटल किती बनते? 17 लाख रे. हा, तू पहिलेचा पकडून. ठीक आहे. मग हे झालं तुमचं. मग विटॅमिन ए झाल्याबरोबर मग लक्षात ठेवा मिझल्स आणि रुबेला. मम्स येते का त्याच्यात? नाही. मिझल्स आणि रुबेला कसं देणार आहे? सबक्युटेनियसली. मिझल्स आणि रुबेला कसं देणार आहे? सबक्युटेनियसली. किती देणार आहे? 0.5 ml सबक्युटेनियसली. क्लिअर झालं? मग अजून काय म्हटलं? जापानीज एन्सेफॅलिटिस प्रत्येकाला देता का? नाही. जिथं एंडेमिक एरिया आहे तिथंच द्या. मग अजून काय सांगितलं? पीसीव्हीचा बुस्टर. पीसीव्ही म्हणजे कसं देता? 0.5. कसं देता? आयन. मग हा कसा आहे? बुस्टर आहे. पीसीव्हीचा बुस्टर. इथं FIPVचा बुस्टर सुद्धा देता. FIPVचा बुस्टर सुद्धा. फक्त 9 महिन्याचं पाठ करा. विटॅमिन इथे लक्षात असेल. FIPV पीसीव्हीचा बुस्टर आणि तुमचा मम्स न रुबेलाचा पहिला. मग आहे तुमचा 9 नंतर 16 ते 24. आता 16 ते 24 साठी आपला जो निमोनिक आहे काय असेल रे बा? काहीतरी चांगलंच असायला पाहिजे. 16 ते मला पण वाटते का चांगलं असं निमोनिक म्हणून? वाटते का? ठीक आहे. D for DPT. O for OPV booster. मग नंतर M for मिझल्स आणि रुबेलाचा दुसरा, कारण पहिला आपण दिला 9व्या मध्ये. ठीक आहे. A फॉर विटॅमिन. ठीक आहे. विटॅमिन ए. विटॅमिन ए आता किती द्यान? सेकंड डोस. सेकंड डोस द्यान, पण किती द्यान? 2 लाख. मग नंतर जे फॉर जापानीज एन्सेफॅलायटिस. कितवा? सेकंड. JE सेकंड डोज. क्लिअर झालं? आता कुठपर्यंत आले तुम्ही? 9 पासून 16 ते 24. समजलं? मग आता काहीच नाही राहिलं.
आता 5वा वर्ष आला, 5 इयर्स मध्ये देता तुम्ही डीपीटी बूस्टर, बरोबर. डीपीटी बूस्टर देता. मग नंतर 5 ते 6 मध्ये, आणि मग नंतर 10 इयर्स मध्ये देता तुम्ही, 10 इयर मध्ये देता, 10 वर्षात देता टीडी. आता आला टीडी. टीडी म्हणजे टिटॅनस, आणि टीडी म्हणजे टिटॅनस, आणि डी म्हणजे रेड्यूस डोस ऑफ डिप्थेरिया. का म्हणा, म्हणजे कमी केलेला, ऑलरेडी डिप्थेरिया आपण दिलाय, रेड्यूस डोस ऑफ डिप्थेरिया. आणि मग 15 ते 16 वर्षात पुन्हा तुम्ही रिपीट करता टीडी आणि टीटी, टीटी आणि टीटी. झालं तुमचा इम्युनायझेशन शेड्यूल. हा, कोण बोललं? भो बोलले नाही. बच्चूला जन्माल केलं भो, मग आला आरपीएफ पो, मग लेकरू म्हणते मी झालो प्रो, मग वापस आले ते आरपीएफ पो. आता नावं नाही सांगत, तुम्हाला माहितच आहे. मग झालं 9वा महिना डायरेक्ट. 9व्या महिन्यात होतं विटॅमिन ए, मग विटॅमिन ए नंतर मिझल्स. विटॅमिन ए चा पहिला किती? 1 लाख. मग झालं मिझल्स आणि रुबेला कसा? पहिला. मग जॅपनीज एन्सेफॅलिटिस पहिला. बूस्टर 2 देतो आपण, कोणते कोणते? पीसीव्ही आणि एफआयपीव्ही. पीसीव्ही आणि एफआयपीव्ही. मग हे झाला 9वा महिना. मग आहे तुमचा डोमाजी, केव्हा येते? 16 ते 24. 16 ते 24 मध्ये डोमाजी येते. डी फॉर डीपीटी. डीपीटी मध्ये काय येते? डिप्टेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस. ठीक आहे. मग कसं देता डीपीटी? आयएम 0.5 ml आयएम देता डीपीटी. मग केव्हा देताय डोमाजीचा? 16 ते 24. तर डीपीटा पहिल्यांदा देता, डीपीटीचा फर्स्ट देताय तुम्ही. ओ फॉर ओपीव्ही. ओपीव्ही खतम करून टाका इथं. ओरल पोलिओ वॅक्सिन केव्हा? 16 ते 24 मध्ये खतम करून टाकता. दॅट इज ओपीव्हीचा बूस्टर. एम फॉर मिझल्स रुबेलाचा दुसरा. मग नंतर ए फॉर विटॅमिन ए चा सेकंड डोस. किती द्या आता? 2 लाख. ए फॉर जे एम डोमा, ए झाला. जे फॉर जॅपनीज एन्सेफॅलायटिस. किती देता? किती देता? सेकंड डोस. ठीक आहे, 0.5 सेकंड डोस. झालं तुमचं इथं 16 ते 24. पुढे का देता तुम्ही? 5 इयर्स मध्ये का देता? डीपीटीचा बूस्टर. डीपीटी बूस्टर दिला. मग नंतर का द्या? 10 मध्ये टीडी. टीडी काय? टिटॅनस आणि रेड्यूस डोस ऑफ डिप्टेरिया. आयएमएस देता, आयएमएस देता. ठीक आहे. मग नंतर 16 मध्ये टीटी आणि टीटी, दॅट इज रेड्यूस डोस ऑफ डिप्टेरिया आणि टिटॅनस. झालं का पाठ? हा, लिहा. बदलू. हा, रूट पहा. रूट बीसीजी लेफ्ट अपर आर्म. हेपेटाइटिस बी आयएम एंट्रोलॅटरल. मग नंतर ओपीव्ही ओरल. पेंटाव्हायलंट 0.5 आयएम एंट्रोलॅटरल थाय. एफआयपीव्ही लेफ्ट किंवा राईट अप्पर आर्म, हा आर्म इथं इंट्राडर्मली. त्याच्यानंतर पीसीव्ही एंट्रोलॅटरल थाय आयएम. त्याच्यानंतर पेंटा सगळं झालं. एफआयपीव्ही सांगितलं. डीपीटी ही तुम्ही एंट्रोलॅटरल थाय आयएम 0.5 ml. बीसीजी म्हणजे बॅसिलस कॅल्मिटी ग्युरिन. कसं बे? बॅसिलस कॅल्मिटी ग्युरिन. हेपेटायटिस बी, ओपीव्ही, रोटाव्हायरस आणि सगळं बरोबर आहे. समजलं? हा, सांगा आन्सर. आता एमसीक्यू चालू करा. बीसीजी. बर, पुढचं घ्या. हा, लेफ्ट अप्पर आर्म इंट्राडर्मल. लेफ्ट अप्पर आर्म इंट्राडर्मल. सी. पुढं the usual site of BCG vaccination, left upper arm. All pen label. The dose of BCG in an infant below 1 month of age 0.05 ml. हा, किती आहे? 0.05 ml. The birth dose of hepatitis B vaccine should preferably be given
The birth dose of hepatitis vaccine should preferably be given within 24 hours of birth. Hepatitis B birth dose is administered by which route? It is administered by intramuscular. Dose is 0.5 ml. It is also known as zero dose. The dose of OPV is birth. Patch. Which combination represents the vaccine given at 6 weeks? OPV, rotavirus, pentavirus, FIV, PCV, RPF, PO. Measles नाही, ठीक आहे. Pentavalent vaccine is administered by intramuscular route. Pentavalent vaccine is scheduled at 6, 6, 10, 14. ठीक आहे. पीसीव्ही आपण 2च वेळा देतो. काय बा ए वाले फ्रॅक्शनल इनएक्टिवेटेड पोलिओ व्हायरस. अरे तिकडे उत्तर की आहे का नाही? काय नाही, थंड आहे सगळं. द डोज ऑफ FIPV. The dose of FIPV is 0.1. FIPV is administered by which route? Intradermal. FIPV is given at 6 and 14 weeks. का बरं 10 वेळेला नाही देत? वेळ लागते. जागा व्हाल वेळ लागते. PCV stands for pneumococcal conjugate vaccine. PCV is routinely given at A वाले, B वाले, सहा 14 आणि बूस्टर ॲट 9 months. Which vaccine is not routinely given at 10 weeks? PCVs and FIPV is not given at 10 weeks. Which vaccines are given at 14 weeks? OPV, rotavirus, pentavalent, FIPV, PCV. The first dose of MR vaccine is given at 9 to 12 months. MR vaccine is administered by 1 मे वर लक्षात ठेवा. सबक्युटेनियस देतो, that is your measles and rubella. The first dose of vitamin A. बढ़िया. Subsequent doses of vitamin A are subsequent, repeated dato 2 lakh every 6 months. DPT first booster is given at 16 ते first booster. Second 5वा 5 ते. Which vaccine is given at 10 and 16 years under the adolescent schedule? TT काय आहे? Reduced dose of diphtheria. At birth बच्चू केलं भाऊ BCG, hepatitis B and OPV 0. समजलं? क्लिअर झालं? चलो, थँक्यू. उठाच.
पो